नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण पाहणार आहात. तर आपल्या पुढे काही डाटा दिलेला आहे. तो म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये. आता हा जो डाटा आहे तो आपल्याला काय करायचा आहे, काही क्षणामध्ये आपल्याला टेबलमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. काय करायचं आहे, काही क्षणामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर आपण काय करतो, प्रत्येक वेळी प्रत्येक विद्यार्थ्यांना काय माहीत असतं, इन्सर्टमध्ये येणं, टेबल घेणं, इन्सर्ट टेबल घेणं. हां, याच्या सहाय्यानं आपण काय करू शकतो, ते फॉर्मॅटमध्ये ॲड करू शकतो. म्हणजे कसं करतात विद्यार्थी, आता इथं टाकणार सीरियल नंबर, इथं टाकणार नेम, इथं टाकणार मोबाईल नंबर, असं टाईप करत राहतो. बरोबर आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना काय माहीत असतं, अशी पद्धत माहीत आहे. पण आपण काय करू शकतो, आता काही वेळेस आपल्याला असा डाटा येतो. मग असा डाटा आल्यानंतर आपण काय करणार, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहीत आहे, सगळ्यात सोपं ट्रिक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कीबोर्डवरतून फक्त सिलेक्ट कंट्रोल ए म्हणजे सिलेक्ट ऑल करायचं आहे. काय करायचं आहे, कीबोर्डवरून फक्त कंट्रोल आणि ए बटन प्रेस करायचं आहे, सिलेक्ट ऑल करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, NTI करायचं आहे. काय करायचं, अल्ट NTI. काय करायचं आपल्याला, अल्ट NTI हे बटन प्रेस करायचं आहे. आपला जो पूर्ण डाटा आहे तो एका काही क्षणामध्ये म्हणजे 0 सेकंदामध्ये आपला काय काय झाला, पूर्ण डेटा टेबलमध्ये कन्व्हर्ट झाला. काय केलं आपण, फक्त मार्क सिलेक्ट करून घेतलं सगळं आणि काय केलं, अल्ट NTI केलं आणि काय झालं, आपला पूर्ण डाटा सिलेक्ट केला. म्हणजे काही शॉर्टकट की अशा असतात जे की विद्यार्थ्यांना माहीत नसतात, ते मी तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कीबोर्डवरतून अल्ट NTI हे शॉर्टकट की यूज करायचे आहे, जेणे की आपला पूर्ण जो डाटा आहे तो पूर्ण डाटा आपला एका क्षणामध्ये तो टेबलमध्ये कन्वर्ट होऊन जातो. जेणे की आपल्याला परत सारखं सारखं टाईप करत बसायची गरज पडणार आहे का, नाही. तर त्यासाठी तुम्हाला शॉर्टकट की अलाउड आहे. कोणती, अल्ट NTI. ते शॉर्टकट की बटन प्रेस करा. तुमचा पूर्ण डाटा जो आहे तो डाटा पूर्ण आपला टेबलमध्ये